तुमच्या कशा संदर्भात तुमची तक्रार होती? धरणगाव तालुक्यात जे काही जीन आहेत आणि तिथं पणन महामंडळ कापूस खरेदी करतं, तर खरेदी करत असताना असा प्रकार घडतो की लोडेड वाहनाचं वजन केलं जातं. वजन केल्यानंतर यांना कुठली अशी कॉम्प्युटर स्लिप दिली जात नाही. नंतर तो कापूस खाली केल्यानंतर एमटी वाहनाचं वजन करतं. ते एमटी वाहनाचे वजन करत असताना या शेतकऱ्यांची तक्रार अशी आहे आणि बऱ्याच लोकांनी फोटो काढले आहेत की त्या वजन काट्यावर दडी ठेवतात किंवा माणूस उभा करतात. ऍक्च्युअली इलेक्ट्रॉनिक जो काटा असतो त्याला वजन ठेवण्याची, दडी मारण्याची गरज नसते, पण ठेवतात. पण शेतकरी त्यावेळेला कुठलीही तक्रार करत नाही, ते हातबल असतात, त्यांना बाहेर काढून देतात. आणि नंतर त्याने कशी पिंक कलरची एक पावती देतात कृषी उत्पन्न बाजार समितीची, त्याच्यावर लोडेड आणि एमटी वाहनचं वजन आणि खाली त्याचं कापसाचं वजन असं लिहून देतात. त्याच्यावर खरेदीदाराची सही नसते, त्याच्यावर विक्री करणाऱ्याची सही नसते, कुठल्याही जिनिंग प्रेसचा शिक्का नसतो आणि अशी पावती पकडून शेतकऱ्याला पोबारा करतात त्या ठिकाणी. आणि म्हणून आमचा आक्षेप आहे की बोरगाव बुद्रुक इथले एक शेतकरी होता अशोक धोंडू मराठे, त्यांना असा संशय आला की या गाडीचं वजन 2830 नाही आहे. म्हणून त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावर त्याचं वजन केलं असता ते 2445 आढळलं. आणि या वजनामध्ये 385 किलोचा जो काही फरक होता ट्रकच्या एमटीच्या, त्याच्यामुळे यांचा 385 किलो कापूस हा जिनिंगवाल्यांनी चोरला. आणि म्हणून यांनी अशी तक्रार केली होती. कापूस विकला आणि 28/5 तक्रार केली 6/7 सगळ्या अधिकाऱ्यांना केली, राज्यपालपर्यंत गेली, पण कोणी दखल घेतली नाही. शेवटी आम्ही या बाबतीत ही सगळी पणन महामंडळाचे चेअरमन, संचालक आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील आणि आपले शरद पवार यांच्यापर्यंत ती तक्रार पोहोचवली. आणि तेथून उलटी चक्री फिरल्यावर की त्या संचालकाला निरोप आला संजय पवार यांना की यांचे पैसे शॉर्टकट सांगा. आणि ते पैसे आज रोजी तहसीलदारांच्या समक्ष यांना देण्यात आले. 385 किलोचे यांचा जो रेट होता 5355 प्रमाणे. आणि त्यामुळे अशोक धोंडू मराठे यांचं समाधान झालं आणि जिनिंगवाल्यांनी आपलं एक तक्रार आपल्या विरोधात झाली. जे कष्टकरी जे शेतकरी आहेत, बोला, कष्टकरी जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी देखील हे लोक विश्वासघात करतायत ते व्यापारी पद्धतीने. ऍक्च्युअली मला याच्यामध्ये असं असतं की याच्यात फक्त व्यापारी जबाबदार नसतो, त्याच्याकडे आपले सगळे नेते लोक जबाबदार असतात. आणि याच्याकडे पणन महामंडळाचे चेअरमन, पणन त्यांचे संचालक या लोकांना लक्ष दिलं पाहिजे. पण हे लोकच मला असं वाटतं कुठेतरी ते जिनिंगवाल्यांना ओरबाडत असतात आणि म्हणून जिनिंगवाले असे धंदे करत असतात. त्याचप्रमाणे आपले इथे स्थानिक आमदार माननीय गुलाबराव पाटील ते पालकमंत्री, त्यांनी सुद्धा या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. ते सरकारमध्ये आहेत, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. खबरदार कधी माझ्या शेतकऱ्यांचा 1-2 किलो कापूस कट्टी मारला तर नियमाप्रमाणे असं आहे की कापसाची कट्टी मारता येत नाही, पण हे कट्टी मारतात ती 1-2 किलोची आम्ही सहन पण करतो. पण ही 8-10 किलोपर्यंत गेली तर ती आम्हाला खूप जड पडते. म्हणून शेतकरी आवाज करून उठतात. आणि आमच्या जळगाव जिल्हा जागृतीची तक्रार घेतली आणि त्यांना पैसे मिळाले. असं जर कोणाच्याकडे पावते असतील, वजनासहित पुरावे असतील, आम्ही त्यांना त्यांचे जे कापसाचे चोरलेले पैसे परत मिळवून देऊ.